कोणतं फळ भेटलं नाही. लोकांची बदनामी भेटली असेल, पण दिव्यांग मंत्रालय भेटलं ना. देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. पहिली गोष्ट तर माझ्याजवळ जातीचं फॅक्टर नाही, धर्माचं फॅक्टर नाही. जर कदाचित शिंदे साहेबांना घेतला तर आशीर्वाद दिव्यांगाचा भेटू शकतं, शेतकऱ्यांचा भेटू शकतं, मजुरांचा भेटू शकतं. बडे नेते असतील त्यांच्यासोबत संवाद साधला आहे, त्यांच्यासोबत नेमकं काय बोलणं संवाद साधला नाही. सामंत साहेबांचा फोन आला होता, त्याच्यात थोडीफार चर्चा झाली, दुसरं काही नाही. विधान परिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशामध्येच भाजपच्या माध्यमातून उमेदवारी अनेकांची घोषित करण्यात आलेत. 5 उमेदवार घोषित करण्यात आलेत, परंतु शिंदेंच्या उमेदवारांची नावं ही जी आहेत ती गुलदस्त्यात आहेत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी बच्चू कडू आहेत. अनेक चर्चांना उदाहरण आलं. तुम्ही हिमालय पर्वत खाली उतरलात आणि त्याचबरोबर चर्चांना सुरुवात झाली असं म्हणताय. त्या गुलदस्त्यातलं नाव तुमचंही असं म्हणता येतं आहे. मला वाटतं अजून काही, मला ते सगळं मीडियातून समजतं आणि प्रत्यक्षात काय आहे, कोणासोबत चर्चा आहे, काय कशा संदर्भात त्याची समोर ते चर्चा जाईल मला माहीत नाही. मीडियातून ह्या बातम्या यायला लागल्या म्हणून मी ते आज पत्रकार परिषद घेतली. तुमचा पक्ष म्हणजे प्रहार हा पक्ष शिवसेनेत विलीन करणार आहात, हा फार मोठा डिसिजन असणार आहे तुमचा. म्हणजे तुम्ही यापूर्वी जेव्हा बंड झालं होतं शिवसेनेचं, 40 आमदार गेले होते, तेव्हा पाठिंबा दिला होता. तुम्ही देखील तुमचे आमदार आणि तुम्ही स्वतः त्या ठिकाणी गेला होतात, परंतु त्याचं जे फळ मिळायला हवं होतं ते तसं मिळालं नाही. नाही, असं कोणतं फळ भेटलं नाही. लोकांची बदनामी भेटली असेल, पण दिव्यांग मंत्रालय भेटलं ना. देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय. मग त्याच्यासाठी तो 8 तास होता. हे जे आहे हा इतिहास आहे. तो कोणत्या पत्रकाराला लिहिता आला नाही किंवा त्याच्या बाबतीत बातमी करता नाही आली. हे आमचं दुर्दैव असं समजा, परंतु इतिहास आहे. कुठल्या एका आमदारानं उभं राहावं, 182 शासन निर्णय काढावे आणि चक्क दिव्यांग मंत्रालयच खेचून आणावं, हे शिंदेसाहेबाच्या कृपेमुळे ते शक्य झालं. आणि आमच्या राजकारणी भूमिका जर ते घेतली नसती कदाचित, तर देशातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय या महाराष्ट्रात, जो महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं ओळखलं जातं, शाहू महात्मा ज्योतिबा फुले बाबासाहेबांच्या नावानं ओळखलं जातं, तिथं दिव्यांग मंत्रालय थाटामाटात उभं राहिलं, अख्ख्या देशाला संदेश देण्याचं काम केलेलं आहे. मोठी गोष्ट आहे. त्यासाठीच तो 8 तास केला होता शिंदेसोबत जाण्याचा. नाही तर दुसरं काय कारण. उद्धव ठाकरे देऊ शकले नसते हे असं म्हणजे नाही ना, त्यांनी 2.5 वर्ष म्हणूनच तर तिकडे गेलो ना. आत्ता तुमचं म्हणणं काय, जे म्हणजे तुम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं म्हणजे अनेक दिव्यांगांची कामं देखील अगदी म्हणजे तुमची मागणी होती. तुम्ही दिव्यांगांसाठी लढणारे नेते आहात, शेतकऱ्यांसाठी लढणारे नेते आहात, त्यामुळे मला भेटलं म्हणजे लोक वाटत का मला कॅबिनेट भेटलं. अगदी म्हणजे तुम्ही ते आणलं राज्यामध्ये, दिव्यांग मंत्रालय आणलं, परंतु त्यानंतर जी तुम्ही स्वतःच्या माध्यमातून वक्तव्यातून तुम्ही जे हे केलं की अनेकदा लोकांमध्ये तुमचा बॅड इम्पॅक्ट देखील त्यामुळे पडलेला पाहायला मिळाला, म्हणजे शिंदेंसोबत जाण्यामुळे. मग आत्ता तो बॅड इम्पॅक्ट पडणार नाही याची खात्री आहे आहे. माझं काय म्हणणं आहे, लोक काय म्हणतं याच्यापेक्षा आम्ही लोकांसाठी काय करू शकतो हे पाहिलं पाहिजे. लोक कशाला पण काही म्हणतात. आजकाल खालच्या कॉमेंट जर पाहिल्या तर ते काय पैशानं दिल्या जातं. बऱ्याच पक्षाचे त्याचा कार्यक्रम लावून कोणाचा ठेवला तर ते काय 10 पैशात कॉमेंट्स पडतं एक, त्याला काही मोठी गोष्ट नाही आहे. आणि आम्ही कॉमेंट्सवर जाणारे लोक नाही आहे, लक्षात घ्या. तो दीर्घकाळ आणि त्याचा इतिहास निर्माण होईल या पद्धतीनं आम्ही विचार करत राहतो. आम्ही लहान जरी असलो, पक्ष आमची ताकद जरी लहान असली, पण विचारामध्ये आम्ही बलाढ्य आहोत, प्रचंड ताकदीचे आहोत. छत्रपती बाबासाहेब आंबेडकर, शाहू, ज्योतिबा फुले, अहिल्यादेवी होळकरांचे वारसदार आहोत खरे, आणि विचाराचे वारसदार आहोत. विचाराने तुम्ही बलाढ्य आहात हे तुम्ही तुमच्या आंदोलनाच्या कृतीतून नेहमीच दाखवून देता. नागपुराचं आंदोलन, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी, अर्ध यश प्राप्त झालंय असंच म्हणतंय. पुरच लागलंय, आता बाकीच्यासाठी भांडू ना. अरे जे सरकार पळत होतंय एखाद्या ते कुत्र्या मांजराच्या शर्यतीसारखं, त्या सरकारला आम्ही थांबवलं आणि सांगितलं का माफी करा, केली घोषणा. पण लाखो रुपयांची अशी करून काय शेतकऱ्यांना शेतकरी मायबाप खरंच खुश आहे? खुश कसं आहे, कर्ज घेणं हेच नाहखुशीचं लक्षण आहे. हे खऱ्या अर्थानं लुटीचं लक्षण आहे. आणि लूट थांबली पाहिजे. आणि लूट थांबन केव्हा, तर हमी भावाची लढाई आम्ही सुरू करू. आत्ता या बार्गेनिंगचं काय चाललंय? शिंदेच्या शिवसेनेतून तुम्हाला खरंच विधान परिषद भेटणार आहे? तुम्हाला कोणाचे फोन आले? तुम्ही कोणाला फोन केला? हे शिंदे साहेबाला विचारायला पाहिजे तुम्ही.
मला काय सांग, मी काय, माझ्याजवळ एक आमदार नाही आणि काहीच नाही. नाही, पण बार्गेनिंग काय सुरू आहे तर? नाही, काहीच नाही माझ्याजवळ. कसं आहे, मला कोणं का घ्यावं, पहिली गोष्ट तर माझ्याजवळ जातीचं फॅक्टर नाही, धर्माचं फॅक्टर नाही. जर कदाचित शिंदे साहेबांना घेतला तर आशीर्वाद दिव्यांगाचा भेटू शकतं, शेतकऱ्यांचा भेटू शकतं, मजुरांचा भेटू शकतं, त्यांचा सन्मान वाढू शकतं. नाही, पण आत्ता फोन जेव्हा म्हणजे ह्या सगळ्या घडामोडी घडत होत्या तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेतून तुम्ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांच्या पक्षातील बडे नेते असतील त्यांच्यासोबत संवाद साधला आहे, त्यांच्यासोबत नेमकं काय बोलणं झालं? संवाद साधला नाही. सामंत साहेबांचा फोन आला होता, त्याच्यात थोडीफार चर्चा झाली, दुसरं काही नाही. पण काय एकंदरीत काय मार्ग काय लागतोय का, चर्चा होणार आहे? आता कसं आहे, मीडियानं उचललेली ही गोष्ट आहे, सूत्र आणि सूत्रातून झालेली ही बातमी आहे, त्या बातमीतून हे पत्रकार परिषद आहे, एवढं सांगू शकतो. पण उद्याचा शेवटचा दिवस आहे, अवघ्या काही तासांमध्ये काय म्हणजे पत्ते फिरतील असं वाटतंय? पत्ते कधी फिरते तुम्हाला माहीत आहे, पत्ते फिरायला काय वेळ लागते. अजितदादा सकाळी घेतलं, शपथविधी झाल्यानंतर पुन्हा पत्ते. राजकारणात कधी काय होईल काही सांगता येत नाही. अवघे काही तास उरलेत, पत्ते फिरल्यानंतर एक काय येईल की जोकर? मला असं वाटतं का एक्का जोकर हा विषय फार महत्त्वाचा नाही आहे. आम्ही मुळातच शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग बांधवांच्यासाठी छातीवर तलवार घेणारे लोक आहोत. त्याच्यानं एक्का दुर्री भाषा ही खेळणारी आणि ती समजणारी लोक काही वेगळी आहे. आम्ही प्रत्यक्षात सैनिकासारखी लढणारे लोक आहे, पत्त्यात मिसळणारी लोक नाही आहे. शेवटचा प्रश्न, जे म्हणजे सभेत आमदार होऊन मिळवलं नाही ते विधान परिषदेत आमदार होऊन तुम्ही मिळवाल याची खात्री आहे तुम्हाला? अरे मी हारल्यानंतर सगळं मिळून दिलं आहे. 2,500 रुपये पगार मिळून दिला, कर्जमाफी मिळून दिली, शेतमजुरांना अपघात विमा लागू करून दिला, तुमच्या घरकुलाचे 50,000 रुपये वाढून घेतले ग्रामीण भागातले, अतिक्रमण नियमाकुल करण्याची मुद्दा हे पूर्ण केला आहे. दुसरं, ग्रामपंचायत कर्मचारी जे होते त्यांना विनाअट पगार सुरू झाला. हे मोठी उपलब्धी आहे. आणि गिरणे की हारल्यानंतरसुद्धा बच्चू कडू कसा असतं हा महाराष्ट्रानं पाहिला आहे. त्याच्यानं आमदार हे काय म्हणतो त्याला, एक साधन आहे किंवा त्याचा आपण एक वेगळ्या पद्धतीनं समोर जाऊ शकतो. परंतु नाही आहे म्हणजे मी काही थांबणारा थोडं आहे. कसं आहे, तलवारीपेक्षा मनगट मजबूत पाहिजे. पण म्हणजे जेव्हा आमदार असताना जेवढे तुम्ही निर्णय मिळवले नाहीत किंवा जेवढं तुम्ही वचनपूर्ती जी तुम्ही केली होती लोकांना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, तेवढी केली नाही. तुम्ही आमदार नसताना गेले, मग आमदार होण्याची गरज वाटते का अजूनही? थोडं सभागृहात झालं तर कसं आहे, लहान सहान गोष्टीचे फटकारे मारायची गरज नाही पडत, लहान लहान गोष्टीसाठी आंदोलन करायची गरज पडत नाही. धन्यवाद आमच्याही संवाद साधल्याबद्दल. आपल्यासोबत आमदार प्रहार पक्षाचे सर्व बच्चू कडू होते. आणि एकंदरीत आता जी विधान परिषदेची निवडणूक लागलेली आहे त्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांना उमेदवारी मिळते का, काही चर्चा शिंदेंच्या शिवसेनेकडून त्यांच्यासोबत केली जाते का, उद्याचाच दिवस उरला आहे, उद्या नेमकं काय घडतंय हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. मुंबईहून मी आदित्य जाधव, तुम्ही पाहतात लोकमत.